हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा. तुमच्या सगळ्यांच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मँगो आईस्क्रीम विथ केसर पिस्ता फ्लेवर. चला तर स्टार्ट करूया. आईस्क्रीम बनवण्यासाठी मी एवढं सगळं सामान घेतले, तुम्ही बघू शकताय. त्यात सगळ्यात अगोदर आहे कस्टर्ड पावडर, हे केसर आणि पिस्ता फ्लेवरचं आहे. एक आंबा घेतलाय आणि मलाई घेतलेली आहे. अर्धा लिटर दूध घेतलंय आणि थोडे ड्रायफ्रूट, 4 ते 5 चम्मच साखर घेतली. तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय, दूध हे तापवायला ठेवायचे. म्हणजे आपल्याला अगोदर मीडियम गॅसवर ठेवायचे दुधाला, आणि जोपर्यंत दुधाला उकळी येत नाही तोपर्यंत गॅस कमी नाही करायचा, तोपर्यंत मीडियम गॅसवरच होऊ द्यायचे. सो दूध आपल्या इकडं उकळतंय तोपर्यंत आपण काय करू, जे ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत ते ग्राइंड करून घेऊया एकदा. तर सगळ्यात अगोदर मी घेतले काजू आणि बदाम म्हणजे ड्रायफ्रूट, आणि त्याच्यानंतर मी ती 4 ते 5 चम्मच साखर घेतली होती, ती ॲड केली आहे. आणि साखर ॲड केल्याच्या नंतर आपल्याला ती मलाई घ्यायची. तर वाटीभर मलाई नाही घ्यायची आहे, मी फक्त ती दाखवण्यासाठी ठेवली होती. त्यातल्या आपल्याला 2-3 चम्मचच मलाई घ्यायची फक्त. आता ही मलाई पण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि याची एक फाईन पेस्ट बनवून घेऊया बारीक अशी. आणि तोपर्यंत आपण पेस्ट बनवून घेतोय. इकडे गॅसवर चेक पण करायचंय की आपलं दूध उकळतंय किंवा वरती जाते का नाही. आणि एक उकळा आल्याच्या नंतर कमी गॅसवरती दूध उकळू द्यायचंय. तर आता ती पेस्ट बनवली होती, ती लगेच ॲड नाही करायची आहे. आपण 1/2 लिटर दूध घेतलं होतं, आता 1/2 लिटरचं पण हाफ झालं पाहिजे तेव्हा आपल्याला ती पेस्ट ॲड करायची त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्सची. आता आणि कंटिन्यू त्याला चालवतच राहायचे, आपल्याला कळून जाईल की दुधाचं टेक्स्चर कसं झालंय. आता मिनिमम हाफ तर होत आलंय. तर याच्यामध्ये मी ना जी आपण फाईन पेस्ट बनवून घेतली होती ड्रायफ्रुट्स, काजू बदाम, ती तर ॲड करणार आहे. बट त्याच्या अगोदर आपण जे कस्टर्ड पावडर घेतलं होतं केसर आणि पिस्ता फ्लेवरचं, ते 2 ते 3 चम्मच नाही घ्यायचे. मिनिमम तुम्ही तुमच्या अंदाजानुसार जेवढं दूध घेतलंय त्याच्यानुसार. आता मी अर्धा लिटर दूध घेतलं होतं, त्यासाठी मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतले. आता ते कस्टर्ड पावडरमध्ये आपल्याला थोडंसं गरम दूध मिक्स करायचं आहे आणि ती पेस्ट बनवून याच्यामध्ये ॲड करायची आहे. आता त्याला मी हलवून घेतलंय म्हणजे की त्याने काय होईल, लम्प्स होणार नाही दुधामध्ये. तर कस्टर्ड पावडर पण मिक्स झाले. आता याच्यामध्ये आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ती पण ॲड करायची आहे. आणि पेस्ट बनवून टाकल्यानंतर आपल्याला ना गॅस बंद करायचा आहे. आता गॅस बंद करा आणि म्हणजे थोडा वेळ थंड होऊ द्या जे पण आपण आईस्क्रीमसाठी मिश्रण बनवले त्याला. आता हे मिश्रण थंड होते. तसंच मी इकडे एका साईडला तो आंबा घेतला होता, त्याला कट करून घेतलंय. आणि या आंब्याला आपल्याला पण मिक्सरमधून काढून घ्यायचे म्हणजे की याचे पण लम्प्स नाही राहिले पाहिजे. आता याची पण पेस्ट बनवून झालेली आहे आंब्याची. आता तो आंबा मी आईस्क्रीममध्ये ॲड करणार आहे. तर आपलं मिश्रण पण थंड झालं होतं आणि जो आंबा मी बारीक करून घेतला होता तो त्याच्यामध्ये ॲड केलाय. याला पण एकदम व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण मग फ्रीजरमध्ये ठेवूया आईस्क्रीम. तर याला मी एकदम एकजीव करून घेते. आणि मी तर कस्टर्ड पावडर यूज केलेलं आहे. जर तुमच्याकडं पिस्ता असेल आणि केसर असेल तर तुम्ही ते ओरिजिनल टाकू शकताय, त्याने फ्लेवर अजून छान येईल. तर आता मी एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये काढून घेतले आईस्क्रीमला. आणि माझ्याकडे तो म्हणजे मटका कुल्फीचा काचाचं बाउल होतं, त्याच्यामध्ये पण काढून घेतलंय. आता याला मी कमीत कमी 8 ते 10 तास फ्रीजरमध्ये ठेवणार आहे फ्रीज होण्यासाठी. चला तर फ्रीजरमध्ये ठेवूया आणि लेट्स. आता फायनली आपली आईस्क्रीम रेडी झालेली आहे. मी जस्ट फ्रीजरमधून काढली आहे आणि तुम्ही बघू शकताय किती छान दिसते आईस्क्रीम. म्हणजे याच्यामध्ये तो पिस्ताचा ग्रीनिश कलर पण आलेला आहे आणि आंबा पण याच्यामध्ये थोडा थोडा दिसतोय. खूप भारी दिसते. आणि आय नो, मला माहिती आहे आईस्क्रीम खायला पण खूप छान लागणार आहे, कारण की मी अगोदर टेस्ट करून बघितली होती फ्रीज करणं अगोदर, खूप भारी टेस्ट लागत होता. तर आता आपण प्लेटिंग करून घेऊया.
सो मी आईस्क्रीम काढून घेतली वाटीमध्ये प्लेटिंग करण्यासाठी. आईस्क्रीमला आपण ड्रायफ्रूटसोबत गार्निश करणार आहे. सो व्हिडिओ बनायला ना खूप जास्त मेहनत लागते. तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल आणि व्हिडिओ बघून जर लाईक नसेल करत तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर पण करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर. आपली आईस्क्रीम आता रेडी झालेली आहे आणि खूप छान दिसते. तुम्ही नक्की बनवून बघा.